नमस्कार, मी कांचन मालगुणकर। आज आम्ही किल्ले पाहण्यासाठी सगळ्यांकडे जात आहोत। हे आता आपण आलो आहोत डापळेवाडीत श्रीश डापळे यांच्या घरी। त्यांनी तोरणा किल्ला तयार केलेला आहे, त्याविषयी ते आपल्याला माहिती देणार आहेत। माझे नाव श्रीश सुशांत डापळे। सांगा तोरणा किल्ला बांधला आपणच आहोत। मी तोरणा किल्ला बांधलाय। काय काय आहे ते दाखव किल्ल्यावर। या किल्ल्यावर मेघाईचे मंदिर आहे। दाखव कुठे मंदिर आहे। हे मेघाईचं मंदिर आहे। ओके। महारवाडा आहे, महार टाके आहे, गंगाईचे मंदिर आहे। आणि यात कुठे आहे हा किल्ला पुण्यात आहे। शिवाजी महाराजांनी हा किल्ला पहिल्यांदाच तोरण, स्वराज्याचे तोरण, म्हणजे हा तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचं तोरण बांधलं। हा। तुला कोणाकोणाची मदत लागली या किल्ल्यासाठी। मी आणि माझा दादा संजीवन सलील डापळे। तुम्ही किती वर्ष करताय हे किल्ले। दरवर्षी करताय। मग दरवर्षी स्पर्धेत काय भाग घेता की। हा, 1 वर्ष घेतलेला। ओके। छत्रपती शिवाजी महाराज की जय। हर हर महादेव। नमस्कार, आता आपण डापळेवाडीत आलेलो आहेत रायकरांच्या इथे। ह्यांनी एक 5 घरात मधून किल्ला पन्हाळा किल्ला बांधला आहे, त्याविषयी ते आता रायकर आपल्याला माहिती देतील। सर्वप्रथम स्वस्तिक प्रतिष्ठानतर्फे आपल्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो। तर हे आमचं जवळपास 3रं वर्ष आहे। दरवर्षी आम्ही असे किल्ल्यांची प्रतिकृती तयार करत असतो। तर ह्या वर्षी आम्ही पन्हाळा किल्लेची प्रतिकृती तयार करण्याचं मानस ठेवला होता। पन्हाळा का तर यावर्षी आपले 12 युनेस्कोमध्ये सिलेक्शन झालेले आहेत किल्ल्यांचं, त्याची प्रतिकृती म्हणून आम्ही पन्हाळा हा सिलेक्ट केलेला आहे। त्यामध्ये आपण जवळपास सगळे डिटेलिंग किल्ल्याचं आपण केलेलं आहे। त्यामध्ये हा समोर दिसतोय तो 3 दरवाजा आहे। ही आत्ताची जुनी बाजू आपण दाखवली आहे। आत्ताच्या करंट स्टेजमध्ये जर किल्ला बघितला तो तिकडनं आहे, बट ही जुनी बाजू आहे जी आत्ता सध्याच्या स्थितीत जर तुम्ही पन्हाळ्याचा व्हिजिट केलात तर ही बाजू दिसणार नाही, संपूर्णपणे बंद आहे। सो ती बाजू आम्ही एक्सप्लोअर करायचा प्रयत्न केला आहे। तर हा 3 दरवाजात शिवाजी महाराजांच्या काळात हा मुख्य दरवाजा म्हणून मानला जायचा। त्यानंतर ह्या साईडला सगळी बुरुज वगैरे आहेत आणि इथून पुढे मसाईचं पठार, विशालगड आणि पावनखिंडी या साईडला आहे, आत्ता आम्ही नाही केले। राजदिंडे काय। हां, ही राजदिंडी। त्यानंतर किल्ल्याच्या अवतीभोवती अनेक साऱ्या गोष्टी आहेत। त्यामध्ये अंबाबाईचं मंदिर आहे, महालक्ष्मी मंदिर आहे, काही तलाव आहेत, नायकिनीचा महाल आहे, एक वाघ दरवाजा आहे ह्या दिशेला, आणि त्याच्या इथेच एक बगीचा आहे जो त्या काळी यूज केला जायचा। नंतर अनेक बुर्ज असतील, सोमेश्वर मंदिर आहे, त्यानंतर 4 दरवाजे तोफ आहेत, आणि जो अपोजिट साईडला जो आत्ताचा यूजमध्ये जो रस्ता आहे तो 4 दरवाजा असं म्हटलं जातं। 4 दरवाजे। अंदाजे किती दिवस तुम्हाला लागले ह्या किल्ला बनवण्यासाठी। साधारण एक 15 दिवस लागले हा संपूर्ण किल्ला बांधण्यासाठी। किती जणांनी सहकार्य केलं काय। एक 10-1 लोक तरी होते, सगळे होते। म्हणजे ही आता तरुण मुलं दिसत आहेत आणि आता महिला पण आहेत, त्यानंतर सगळे पुरुष वर्ग आणि बरेचसे वाडीतले सहकार्य हे सगळे होते। छत्रपती शिवाजी महाराज की जय। माझ्या राजाची पुण्याई, त्या काळोखाच्या राती त्यान केली रोषणाई। धन्य शहाजी राजे ग, धन्य माऊली जिजाई, गड किल्ले स्वराज्याची काय सांगू नवलाई।
शिवरायांच्या किल्ल्यांची सफर देशील का? मला दाऊनी शिवनेरी किल्ला रायगडावर नेशील का? मला दाखवा ना राया नावाना कर्नाळा किल्ला, जाऊ जोडीनं गोडीनं पाहण्या तोरणा किल्ला. नमस्कार, आपण आता पलठवणे येथील युवराज ईश्वर विभूते यांच्या घरी आलेलो आहेत आणि त्यांनी रायगड हा किल्ला साकारलेला आहे. तर आपण युवराजशी थोडीशी बातचीत करूया. युवराज, तुला कशी कल्पना आली की रायगड किल्लाच बांधावा? आम्ही जेव्हा ठरवत होतो की किल्ला आता बांधायला हवा आहे, म्हणजे दिवाळी आले तर किल्ला बांधायचा, मग आमचं ठरत नव्हतं. म्हणजे आम्ही आधी ठरवलेलं सिंधुदुर्ग बांधायचा, पण नंतर आम्हाला वाटलं की रायगड बांधावा, कारण की ह्याच्यावरती वास्तू पण बऱ्याच आहेत. आणि दरवर्षीप्रमाणे मग आम्ही मागच्या वेळेला प्रतापगड केलेला, पण तो एवढा काय चांगला झाला नव्हता. पण ह्या वर्षी मग आम्हाला वाटलं की चांगला करावा, त्यामुळे आम्ही मग रायगड बांधायला घेतला. तुझ्याबरोबर तुझे सहकारी कोण कोण होते? माझ्याबरोबर आता तन्या दिदी, सावी आणि अनन्या, वेद होता, पण तो वेद आहे तो गावाला गेलेला आहे, आता तो नाही आहे सध्या इथे. आणि हे बांधण्यासाठी तुला घरच्यांनी काही मदत केली की नाही? आई वडील? हो, म्हणजे सगळ्यांच्याच घरच्यांनी मदत केलेली आहे. म्हणजे थोडे पैसे वगैरे दिले. ते तटबंदीसाठी शाडू माती लागणार होती, तर त्यासाठी सगळ्यांनी पैसे वगैरे दिले. काही नवीन मावळे घेतलेले पण होते. जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. शिवरायांच्या स्पर्शा. रायगड किल्ला जो उभारणी केलेला आहे, या मुलांची बच्चे कंपनीचे सर्वांचं सपोर्ट चांगला मिळालेला आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन सर्वांनी काम केलेलं आहे. आणि जे आम्हाला पण नोंदणी करता येते काय किल्ल्याची, बच्चे कंपनीची किल्ल्याची संदर्भात काहीही माहिती नव्हतं, तेव्हा मी यांना सुचवलं की कुठेतरी चांगला किल्ला यंदा उभारणी केला आहे, तर नोंदणी करून घेऊया. तेव्हा माझ्या पत्नीने डिजिटल कांचन डिजिटलला ची नाव नोंदणी करून त्या ठिकाणी आम्ही सहभाग नोंदवलेला आहे. नमस्कार, आमच्या शिवगंगा अपार्टमेंटमधील हे आमचे जे सगळे बालगोपाळ हे सगळी जी मुलं आहेत, त्यांनी अगदी माती आणण्यापासून, म्हणजे आता तुम्ही बघताय की अपार्टमेंटमध्ये या गोष्टी काही मिळत नाही, माती वगैरे, तरी त्या बाजूलाच आमचं गार्डन आहे, तर त्या गार्डनमधून माती वगैरे आणून मुलांनी हा राजगड उभा केलेला आहे. खूप चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी याच्यामध्ये सहकार्य केलं. शाडू मातीचा पण वापर केलेला आहे. शाडू मातीचाही वापर केलेला आहे आणि अशा पद्धतीने तो राजगड आमचा उभा राहिलेला आहे. तर मी कांचन फोटो स्टुडिओवाल्यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी आम्हाला या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचेही मनापासून मी आभार मानते. जय भवानी जय शिवाजी. माझे नाव सावी सागर शेट्टी आहे. आपल्या रायगड किल्ल्याला महाराष्ट्राचे भूषण स्थान म्हणू शकतो. हा किल्ला फक्त एक किल्ला नसून मराठा साम्राज्याचे वैभवाचे आणि शौर्याचे प्रतीक आहे. येथील निसर्गरम्यता आणि ऐतिहासिक महत्त्व पर्यटकांना खूप आकर्षित करते. इतिहासाची आठवण करून देतो. शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे आणि स्वराज्याच्या उभारणीचे हे उत्तम उदाहरण आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गुलाबा राजगड जीवधान, त्यांचंही घडवा दर्शन, शिवरायांच्या स्पर्शान झाली ही धरणी पावन. गुलाबा राजगड जीवधान, त्यांचंही घडवा दर्शन, राया विशाल गडाचं विशाल रूप डोळे भरून पाहशील का? त्या सिंहगडावरच्या सिंहाला मुजरा मानाचा करशील का? मला दाखवा ना राया नावाना कर्नाळा किल्ला, जाऊ जोडीनं किल्ला बनवला आणि हा किल्ला बनवायचा, हाच किल्ला बनवा असं का वाटलं तुला? हा किल्ला प्रतापगड आहे आणि मी दरवर्षी किल्ले बनवतो. यावर्षी जरा नव्यानं बनवायचं म्हणून मला याच्यात मोबाईलमध्ये बघून प्रतापगड दिसला
तो मी बनवायचा प्रयत्न केला. किती दिवस लागले हा बनवायला? मला 5-6 दिवस लागलेत. म्हणजे ह्याला आणखीन कोणाचं सहकार्य लागलं आणि ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या वस्तू वापरलेल्या आहेत? मी एकट्यानं आणि बहिणीनं बनवला आहे. याला चिरे, घोंटे, माती, शाडू माती आणि क्राफ्ट मटेरियल. नमस्कार. आता आपण बंदर रोड इथे आलेलो आहे. सार्थक यांनी छोटेखानी किल्ला तयार केलेला आहे आणि म्हणजे त्याचं वय वर्ष 9 आहे आणि त्या ह्याच्यात त्यांनी सर्व मुलांना एकत्र करून सोसायटीच्या एक छोट्याखानी एक किल्ला तयार केलेला आहे आणि त्याच्या हस्तकौशल्याने जो किल्ला साकार झाला आहे तो अप्रतिम आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकता त्या किल्ल्याची रचना. आणि सार्थकशी आपण बोलू. सार्थक, तुझं पूर्ण नाव सांग. सार्थक नितीन खडपे. हां, तू हा किल्ला किती मुलांमध्ये आणि किती दिवसात तयार केलास? 10 दिवस लागले आम्हाला. हां. आणि आहेत ना 5 मुलांमध्ये आम्ही केला आणि मध्ये मध्ये मुलं यायची ओके. म्हणजे सर्वांच्या सहकार्याने हा किल्ला साकार झाला. बरोबर आहे. आणि हे मटेरियल जे तुम्ही आता आणलं आहेत म्हणजे माती असू देत, इतर जे किल्ल्याला साहित्य लागतं ते कसं गोळा केलात तुम्ही? आम्ही आहे ना आम्ही तिकडून ते हे आणलं आहे, नाहीतर इकडून. हां. आणि हा दरवाजा दिसतोय तो आहे ना पुट्ट्याने बनवला आहे. ओके. आणि हे तोफाने आहेत ना आम्ही हे आणलेत आणि हे खेळण्यातले हे आणले. तुला किल्ला बनवण्यासाठी घरून किंवा ह्या सोसायटीतून मोठ्या माणसांनी तुम्हाला मदत केली? नाही केली? म्हणजे काही आणण्यासाठी कोणाने तुला घरच्यांनी विचारलं का की बाबा याची गरज आहे, आम्ही तुला देतो? उदाहरणार्थ पैसे असतील किंवा अजून किल्ला बांधायचं म्हणजे थोडंसं खर्चिक काम पण असतं काही वेळेला. ते तुझ्या आर्थिकदृष्ट्या किंवा तुला आधार देण्याचं कार्य या कुटुंबाने किंवा या सोसायटीने केलं का? हां, केलं आहे ना. ओके. तुला आता हा किल्ला बनवला आहेस, कसं वाटतं आणि किती वर्षापासून किल्ला बनवतोय अजून? 2023 पासून. 23. म्हणजे हा किल्ला कितवा आहे आता? आता तिसरा किल्ला आहे. आता तुला हा किल्ला बनवतोयस ते तुला कसं वाटतं? किल्ला बनवला झाल्यानंतर किल्ला आपण जेव्हा बनवतो तेव्हा कधी कधी ते सक्सेस होत नाही, मग तो आपण परत मोडतो आणि परत चांगला किल्ला प्रयत्न करतो करण्याचा. असं कधी झालं आहे का तुला की बाबा मला पहिला आवडला नाही आणि परत मग तो हे करून परत दुसरा करीन आणि मग तो छान होईल? तसं झालं आहे ह्याच किल्ल्यासोबतच. होय ना. हां. पण आता तुझा हा फायनली झालेला आहे किल्ला, तुला समाधानी आहेस? हां. यापुढे तू अजून मोठमोठे किल्ले करणार, बरोबर आहे ना? येस. तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी आमचा कांचन डिजिटल ग्रुपकडून तुला आशीर्वाद. धन्यवाद. शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुला गड किल्ल्यांवर नेन स्वराज्याची दौलत दावीन, शोभा घडवला जी जाईन त्यांची समाधी पचडला पायीन. राया राया गडावर चढताना भगवा हातात घेशील का? दरवर्षाला राजाभिषेकाला मला गडावर नेशील का? मला दाखवाना राया दावाना करणारा किल्ला, जाऊ जोडीना गोडीना पाहण्या तोरणा किल्ला. नमस्कार. आपण कोहिनूर हेरिटेज मांडवी रोड या ठिकाणी आलेलो आहोत. म्हणजे हा कॉलनीतला किल्ला आहे आणि कॉलनीतमध्ये पण आत्ता संकल्पना होत चाललेली आहे किल्ला बनवण्याची. म्हणजे सगळे फ्लॅटधारक यांची सगळी ही बच्ची कंपनी इथे उपस्थित आहेत. चारी बाजूनी पाणी असलेला हा किल्ला आहे.
म्हणजे आपण ह्या किल्ल्याविषयी या मुलांकडनंच आपण माहिती घेऊया. हा किल्ला तुम्ही कसा बनवला, त्याला तुम्हाला आलेल्या अडचणी आणि सगळ्यांची लागलेली मदत आणि ह्या किल्ल्याचं एक थोडक्यात महत्त्व सांगा. सुवर्णदुर्ग किल्ला हा कोकणातील हर्णे बंदरावर बसलेला किल्ला आहे. या किल्ल्याच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कनकदुर्ग आणि गोवागड यासारखे किल्ले बांधले आहेत. हा किल्ला मराठा आमरारासाठी खूप महत्त्वाचा आहे. याला सोनेरी किल्ला असेही म्हणतात. हा किल्ला पर्यटनासाठी एक आकर्षक ठिकाण आहे. हा किल्ला बनवताना अडचण आणि म्हणजे परवाच तुम्हाला माहिती आहे तुफानी पाऊस आलेला, त्यामुळे आम्ही ह्याला वाचून ठेवलेलं आणि ह्याला बनवताना साधारण आम्हाला 5-6 दिवस लागले. एवढं किल्ला बनवण्यासाठी आम्ही खालती दगड टाकलेले बेससाठी आणि जर माती लेपत गेलो आणि मग नंतर त्याला बुरुज करण्यासाठी प्लॅस्टिक बाटलीमध्ये माती घालून त्याला माती लेपली बाजूने आणि हे केले. आणि तुम्ही ते बघू शकता की कोठारं बनवलेले आहेत. ते कोठारं पण प्लॅस्टिकच्या बाटलीने आणि बनवले आहेत. ती वीर बघू शकता तुम्ही. असं या किल्ला बनवताना जशी लहानांची मदत झाली तशी या सोसायटीतल्या मोठ्या माणसांची पण तुम्हाला मदत लागली का? हा, म्हणजे माती आणण्यासाठी आणि लागलेली आम्हाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. तेरी छैया सुकून जिंदगी का तेरा उजाला जल के खाक हो गई रात. गोविंदा 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 गोविंदा. एक नाम तेरा गूंजती हर दिशा, हर कोई कह रहा. नमस्कार. आता आपण कुर्ली इथे आलेलो आहोत आणि कुर्ली येथील ओम शैलेंद्र तोडणकर हा एक छोटा मुलगा किल्ला त्यांनी बनवला आहे आणि तो विविध स्पर्धेमध्ये भाग घेत असतो. म्हणजे मूर्ती बनवणे, चित्रकला स्पर्धा आणि आता तो किल्ला साकारण्याच्या स्पर्धेमध्ये पण भाग घेत आहे. आणि हा जो किल्ला त्यांनी बनवला आहे त्याविषयी तो आपल्याला थोडीशी माहिती देईल. ओम, तू थोडीशी या किल्ल्याविषयी आणि तुझ्याविषयी माहिती दे. मी 3 वर्ष किल्ला बनवत आलो आहे. मी वेगवेगळे प्रकारचे किल्ले बनवतो. गेल्या वर्षी वेगळा बनवला. त्याच्या दुसऱ्या वर्षी मी प्रतापगड बनवला व आता मी सिंहगड साकारला आहे. त्यामध्ये मी फुट्ट्याची घरं व मंदिरं अशी केलेली आहेत. किल्ला साकारण्याचा मी असा प्रयत्न केला आहे आणि कांच्या डिजिटलने अशीच स्पर्धा घेत राहावी व आम्ही त्यात भाग घेऊ. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गोविंदा 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 गोविंदा. से ही सुर सारे तुझसे है सरगम, से ही साकार रूप गोविंदा जीवन.
नमस्कार. पुन्हा एकदा आपण कुर्ली या भागात आलेलो आहे. शिवम सचिन तोडणकर यांच्या निवासस्थानी आलेलो आहे आणि त्यांनी हा किल्ला, कोणता किल्ला आहे? रायगड किल्ला हा साकारलेला आहे. या रायगड किल्ल्याविषयी म्हणजे ज्यांनी बांधला आहे ते ह्याविषयी माहिती देतील. शिवम. माझं नाव शिवम सचिन तोडणकर. मी हा किल्ला गेले 4-5 दिवसात बनवला आहे. याची काय वैशिष्ट्य आहेत, म्हणजे तुला कुठे त्रास झाला काय बांधताना? आणि बांधताना म्हणजे येता जाता फक्त पोतल्या वगैरे ठेवताना हात वगैरे दुखत होते तेवढंच, बाकी काय नाही. किल्ला बांधताना हात आणि हे सगळं दुखणार, पण तुला मानसिकता समाधानी कसं वाटलं तुला किल्ला बांधताना? वाटलं. हां, म्हणजे एखादा आपण कुठलंही काम करत असू, ते काम पूर्ण झाल्यावर जो आनंद मिळतो तो तुला 1 कोटी दिले तरी आनंद मिळत नाही, असं तुला समाधान वाटलं का? हो, वाटलं. आणि यामध्ये तुझी कोणाला तुला मदत लागली का? कोणाची मदत म्हणजे जास्त करून घरातल्यांचीच लागली. ओके. आणि हा किल्ला बांधताना कोणी तुला लहान मुलांनी काय मदत केली? नाही केली? केला नाही, 2-3 केला नाही. मी आव्हान करतो, जर एखादा माणूस किल्ला बनवत असेल कृपया त्याच्या मदतीला या, त्याला प्रोत्साहन करा. आणि हे किल्ले जपणं आपलं सगळ्यांचं ध्येय आहे आणि असे प्रत्येकांच्या घरी किल्ले झाले पाहिजेत. जर आज तुम्ही किल्ला बांधलात नाही तर उद्याच्या येणाऱ्या भविष्यात लोकांना किल्ला हा दिसणार नाही, किल्ला हा माहिती होणार नाही. यासाठी आमचं प्रबोधन चाललेलं आहे. कांचन डिजिटलचा हा आमचा एक छोटासा उपक्रम आम्ही यावर्षीपासून चालू केलेला आहे, जेणेकरून किल्ले हे लोकांपर्यंत कसे जातील या कारणाने. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. बस रहा बन गया आसरा.